न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील ते आनंद मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल। टॉस जो मात्र जिंकला कासरआळी संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। गोलंदाज तयार, टाकलेला हा चेंडू आनंद म्हणजे गोटेकर गावचा करण आंबाला गेलाय तंबूला, फलंदाज बाद। गोलंदाज तयार, इथे फुल टॉस बिग हिट हर्ष यांच्या पाडामधून चेंडू सीमापार, षटकार। हर्ष बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, डाऊन द बॉल, एसटी रक्षक आणि त्याने टिपलाय झेल, हा फलंदाज तिसरा बाद। अनंताजी डिंगोरे साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान या ठिकाणी होत आहे। तलपेजी डिंगोरे यांना विनंती असेल की अनंताजी डिंगोरे साहेबांचा या ठिकाणी सत्कार करावा। नक्कीच या ठिकाणी आमचे सर्वांचे लाडके गोठेकर गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व अनंताजी डिंगोरे साहेब, नक्कीच गोठेकर गावात कोणताही कार्यक्रम असो, कोणती स्पर्धा असतो, सडळ असते, अनंत बाबांचं या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन, आर्थिक सहकार्य असतं। धन्यवाद बाबा, आपण या स्पर्धेत उपस्थिती दर्शवली। आई गावदेवी स्पोर्ट चषक 2025 मध्ये आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत। धन्यवाद। पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट, धापलकावर धावसंख्या आपण पाहिल्यात त्या 12-3 फलंदाज जे मात्र गोटेकर सी संघाचे बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले।
गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतायत. राहुल गोलंदाजी ट्रॅकवर तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक येतील का बॉलवरती आपल्याला पाहिजे. चेंडू सीमा रेषेचा भेद घेतोय. इथे चेंडू सीमा पार आहे. चौकार. एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा. या बॉलवर येतील 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 18 धावा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खेळत असताना फलंदाज सागर आणि ऋषिकेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. खास करून ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय 2 भागामध्ये विभागली गेली आहे. त्यामध्ये आई गावदेवी स्पोर्ट क्लब गोटेगर आयोजित आई गावदेवी चषक 2025 ही स्पर्धा काल सुरू झाली आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळेल आई गावदेवी चषकाचा. त्यासाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये, तृतीय क्रमांकासाठी 25,000 रुपये आणि मालिकावीरासाठी खास करून पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल ती सायकल. तदनंतर उद्यापासून 3 दिवस गोटेगर प्रीमियर लीगचा थरार आपल्याला पाहायला मिळेल. प्रथम पारितोषिक 50,000 आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर द्वितीय पारितोषिक 25,000 आणि मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक अशी सायकल आपल्याला पाहायला मिळते. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 23 या धावसंख्येवर 2 षटकांचा खेळ समाप्त. डीजे मित दोन षटक 23 धावा. गोटेगर सी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचं. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा धावफलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. गोटेगरचे आतापर्यंत 4था संघ मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. धावफलकावर धावसंख्या 25 कुणाल आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या सुमात्र हाताळला. नक्कीच या ठिकाणी विलाजी खांबेकर साहेबांचं आगमन झालंय. आई गावदेवी चषक 2025 मध्ये या ठिकाणी आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. चेंडू सीमारेषेचा भेद घेतोय. 4 धावा.
25 मार्च ते 29 मार्च ही क्रीडा स्पर्धा असेल. प्रथम क्रमांकासाठी 50,000, द्वितीय क्रमांक 25, तृतीय क्रमांक 15, चतुर्थ क्रमांक 14 आणि पाचव्या क्रमांकासाठी 14,000 पारितोषिक. पहिलं पर्व आहे 7,500 रुपये एंट्री फी. नाईटला ही क्रीडा स्पर्धा असेल. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी विवेक खाडे, अजय बिडवी किंवा माझ्याशी संपर्क साधू शकता आणि त्या स्पर्धेमध्ये आपला प्रवेश निश्चित करा. धापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 29. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट केलाय. चेंडू हवेत. एक सिंगल जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा या बॉलवर येताना जे मात्र आपल्याला पाहायला मिळतील आणि त्या स्पर्धेमध्ये खास म्हणजे गावातील 11 खेळाडू आणि गावामधीलच एक आयकॉन जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. धापलकावर धावसंख्या 31. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट केलाय. शॉर्ट आर्म पुल, पॉवरफुल, ब्युटिफुल सिक्सर. 6 रन. पीएम गणेशवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांनी लवकरात लवकर व्यासपीठाजवळ यावे. षटकार आला. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकावर आपण पाहताय 37. 3 षटकांचा खेळ सो मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळाला. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर अभिषेक यांना आपण पाहतोय. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. खास करून गोटेकर गावामध्ये क्रीडा स्पर्धा आहेत आणि गोटेकरचं देखील एक ऑफिशियल इन्स्टा पेज आहे गावदेवी गोटेकर बी. त्याला जर अजूनही आपण फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. एक गाव एक संघ. गोटेकर संघ कर्णधार रोहन शेळके दम आहे नावात म्हणून चर्चा आहे गावात. खास करून विशेषतः टीमचा देखील बर्थडे असतो 3 मार्चला. अशी असणारी ही टीम बॉर्न टू विन सातत्यानं एक जबरदस्त कामगिरी आणि आपल्या नावाची दहशत सध्याच्या घडीला प्रत्येक ठिकाणी ते करतात. असा असणारा संघ गावदेवी स्पोर्ट क्लब गोटेकर. खास करून या संघाची सुरुवात यंदाच्या हंगामाची जुन्नर तालुक्यातून झाली आणि तिथे त्यांनी गोरसे बीला एक पराभवाचा धक्का दिला आणि तो संघ शिवनेर चषकामध्ये खास करून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं. इथे टाकलेला हा चेंडू हवे डाऊन द बॉल फिल्डर दूरवरती आपल्याला पाहायला मिळालंय. एक सिंगल या बॉलवर येईल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 38. 38 धावा धापलकावर मात्र पाहायला मिळतात. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या सुमात्र आपल्याला पाहायला मिळतो. खास करून धर्मवीर चषक मुरबाडचे एक खासियत राहील. पहिल्यांदाच ही क्रीडा स्पर्धा नाईट म्हणजे अंडर 25च्या कमीत कमी क्रीडा स्पर्धा नाईट होतात. त्यामधली एक क्रीडा स्पर्धा खास करून विवेक खाडे, अजय बिडवी आणि धर्मवीर प्रतिष्ठान यांचं विशेष कौतुक करू. आणि ज्या संघांनी सहभाग नोंदवला नाही त्या संघांनी सहभाग नोंदवायचा. खास करून मला वाटतं गोटेकर संघाचा तिथे प्रवेश निश्चित झाला. त्यांचाही सहर्ष स्वागत आहे. 2 धावा 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकावर 40 ऑन द बोर्ड. शेवटचा एक चेंडू. आयकॉन आदी मडकेत प्रगतशील शेतकरी वावर येतं पावर. चेंडू हवेत डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक सूर्याची किरण मला वाटते त्याच्या डोळ्यावरती आली गोलंदाजाच्या आणि इथे एक धाव शेवटच्या बॉलवर येईल. संघाची धावसंख्या धावपलकावर जे मात्र आपल्याला पाहायला मिळाली ती 41 झाल्यात. 42 धावांचं लक्ष. सनी सर टॉस करून घ्या. सनी केनी सर टॉस.
आहोत. दोन संघांदरम्यान या अगोदर गोठेगरसी संघाचा डाव संपला. त्याने 41 धावा धावपलकोर जोडल्या. 42 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये चेस डाऊन करायचे. सामना जिंकण्यासाठी कासार आळी या संघाला स्ट्रायकिंग एंडला बॅटर अभिषेक पारिंगे, त्यांचं निकनेम सगळ्यांना माहीतच आहे, आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला राहुल झुंजारराव. मोठे कलाकार आहेत, मूर्तिकार आहेत राहुल झुंजारराव. स्ट्रायकिंग एंडला अभिषेक पारिंगे अर्थात मच्छी. बॅकफुटला गेले. दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून अत्यंत चांगली प्लेसमेंट इथे करतायत फलंदाज अभिषेक. अभिषेकने सुरुवात चौकाराच्या अभिषेकाने केलेली आहे. हा फटका दर्जेदार चौकार. बॅकफुटला जिकडे उभे होते तिकडूनच फोर्स केलेला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते. 2 टप्प्याने चेंडू आडवला फेकी झाली. याच दरम्यान एक धाव मिळालेली आपण बघितली. 42 बनवायचे, जवळजवळ 10 ते 11 धावा प्रत्येक षटकामध्ये बनवायचे फलंदाजी करणाऱ्या कासार आळीला, आणि त्याची सुरुवात तर झालेली आहे. एक चौकारी अगोदर आपण पाहिलाय. गोलंदाजाचंही कौतुक करावं लागेल की आतापर्यंत त्याने 4 चेंडू हाताळलेले आहेत. 5 धावा फक्त आणि फक्त खर्च करत असताना गोलंदाज आपण हंशू याला बघत आहात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. उंच चेंडू आभाळाची उंची मोजण्यासाठी निघालेला आहे. पाठमोरे अवस्थेमध्ये इथे अत्यंत चांगला दर्जेदार झेल टिपलेला आहे आकाशने. चेंडू उंच आकाशाची उंची मोजण्यासाठी जरी निघाला असेल तरी अंतिम क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली. पाठमोरे अवस्थेमध्ये खरं तर हा झेल आकाशने टिपला. दर्जेदार झेल टिपत असताना क्षेत्ररक्षकाला आपण पाहिलं आणि त्याचमुळे फलंदाज राहुल झुंजारराव बाद झाले.
लवकर हजर झालेत. पहिला चेंडू त्यांच्यासाठी इथे यॉर्कर लेनचा होता. नो लुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. अंतिम क्षणापर्यंत चेंडूवर नजर न ठेवता चेंडूपैचा संपर्क आणला होता फलंदाज मंदारने. षटक संपतंय 1 आणि एका षटकाच्या अंतिम धावफलकाकडे नजर दिली तर धावा बनलेले आहेत 6 आणि एक फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळालं हंशूला. चांगला झेल आकाशने टिपला. धावा बनवायचे आहेत 42. आणखी 36 धावांची गरज आहे 3 षटकांमध्ये. गावदेवी स्पोर्ट्स क्लब गोठेगर आयोजित गावदेवी चषक 2025 आणि गोठेगर प्रीमियर लीग GPL 2025 या दोन्ही स्पर्धा एकत्रित रीतीने इथे सम्मिलित होत असताना संपन्न होत असताना आपण सगळेजण त्याचे साक्षीदार बनत आहोत. 5 मार्च ते 9 मार्च या कालावधीमध्ये जवळजवळ 5 दिवस चालणारा हा क्रीडा सोहळा टॉपेज लागली होती. मागच्या बाजूने चेंडू जातो. डायरेक्ट हिट रिक्वायर्ड आहे आणि देण्याचा प्रयत्न इथे केला होता परंतु इन बिटवीन एसटी रक्षक उभे होते. कोणत्याही गावामध्ये प्रीमियर लीग होणं हे अत्यंत गरजेचं आहे. प्रीमियर लीगचं सगळ्यात मोठं महत्व असं आहे की प्रीमियर लीग मधून तुम्हाला नवीन खेळाडू मिळत असतात त्या गावाला. प्रीमियर लीग मध्ये जो खेळाडू चांगली कामगिरी करतो त्या खेळाडूला मग त्या गावच्या ग्रामीण संघामध्ये संधी मिळत असते. गावाला रिप्रेझेंट करण्याची हा सुद्धा फार मोठा बहुमान असतो. कारण गावामध्ये तसे खेळणारे प्रॅक्टिस मध्ये असणारे अनेक खेळाडू असतात परंतु त्यातून 10, 12, 13, 14 जण सिलेक्ट होतात आणि त्या गावाला ते रिप्रेझेंट करत असतात. बदलाली त्याचा तितका चांगला वापर न करता खेळला गेलेला हा फटका. फलंदाज जिकडे उभे होते तिथूनच त्याने बॅट चालवली होती. फलंदाजी करत असताना फलंदाजी ही अंधाधुंदी व्हायला हवी की झंझावाती व्हायला हवी हा फार मोठा प्रश्न आहे. फलंदाजी ही खरं तर झंझावाती व्हायला हवी. काल परवाच सोशल मीडियाद्वारे शोएब अख्तरची खरं तर एक इंटरव्ह्यू मी ऐकली होती. इथेही खेचून मारलेले आहेत. त्यामध्ये शोएब अख्तर म्हणतात की अलीकडचे जे फलंदाज आहेत ते फलंदाज इंटेंटच्या नावाखाली लप्पेबाजी करतात. लप्पेबाजी म्हणजे मराठीमध्ये तीच अंधाधुंद फटकेबाजी करतात. परंतु वीरेंद्र सेहवाग हा असा फलंदाज होता की जो प्रॉपर क्रिकेटिंग बुक शॉट खेळून गोलंदाजाला नामोहरम करत होता आणि तो आक्रमक खेळत होता. समोर खेळलेत याबे चेंडूफळीचा योग्य संपर्क. ताकद प्रचंड आहे फलंदाज मंदार हजारेकडे आणि त्याने चेंडूला धाडलेला आहे सीमारेषेच्या पलीकडे. हा नेत्रदीपक षटकार. त्रिदेव आहेत गोठेगर गावचे. रन्स ऑन द बोर्ड. 18 धावा याचबरोबर बनल्या गेलेल्या आपण बघत आहोत. एका चेंडूचा खेळ येणं शेष आहे. भावेशच्या वतीने हे षटक हाताळला जात आहे. भावेश अर्थात भाऊ. यावेळेस इथे हा चेंडू चांगला हाताळला गेलेला आपण बघतो. याचबरोबर षटक संपतायत. 2 षटकांच्या अंती धावफलकोर धावा आहेत 18. एकूण धावा बनवायच्या त्या म्हणजे 42. याचाच अर्थ 12 चेंडू उरतायत आणि 12 चेंडूंमध्ये आणखी 24 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी कासार आळी या संघाला. नक्कीच धन्यवाद सर. यापुढील होणारा सामना AA गंगा रोड आणि त्यांच्या विपक्ष गणेशवाडी B दोन्ही संघाचे संघनायक टॉस का बॉस या कक्षेत आपण यायचंय. नाणेफेकीसाठी या ठिकाणी मी विनंती करेल गुरुनाथजी पाटोळे साहेबांना की या सामन्याची आपण नाणेफेकी करावी.
डबल ए स्पोर्ट्स गंगारोड आणि त्यांच्या विपक्ष गणेशवाडी बी. या स्पर्धेतील कालच्या दिवसाचा जर आपण अमर विचार केला तर कालचा दिवस गोठेकर आणि त्याचबरोबर बादसे संघाने गाजवला असं म्हणायला हरकत नाही. असं म्हणतात मराठीमध्ये, एका मैदानामध्ये दोन तलवारी कधी राहत नसतात. त्याच पद्धतीने एकाच सामन्यामध्ये दोन संघ कधी विजयी होत नाहीत. फार तर तो सामना बरोबरीत सुटू शकतो, सुपर ओव्हर होईल किंवा इतर काही गोष्टी होतील, परंतु अंतिमतः एकच कोणतरी विजयी होतो. त्याच अनुषंगाने गोठेकर ब संघ तिकडे विजेता ठरले होते. परंतु दिवसभर दोन्ही संघ चांगले खेळले. कल्पेश जाधवने कालचा दिवस गाजवला, त्याच पद्धतीने कालचा दिवस धोनीने सुद्धा गाजवला. चौकार षटकार महापूर असल्यागत खरं तर कालच्या दिवसामध्ये वाटत होते. त्याच पद्धतीचा फटका अभिषेकच्या बॅट मधून इथे आपल्याला पाहायला मिळतो. पारंगत आहेत फलंदाज अभिषेक पारिंगे मोठे फटके खेळण्यामध्ये, त्याच्या बॅट मधून आलेला हा षटकार. नक्कीच या ठिकाणी डबल ए स्पोर्ट्स गंगारोड त्यांच्या विपक्ष गणेशवाडी बी या दोन्ही संघांमध्ये या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करतायत गुरुनाजी पाटोळे साहेब. आणि या ठिकाणी नाणेफेकी जिंकली गणेशवाडी बी या संघाने. आपला निर्णय या ठिकाणी लवकरात लवकर कळवायचा आहे. गणेशवाडी बी 18 धावा आणखी हवेत सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे फलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थात कासार आळीला. चेंडूचा जर विचार केला तर 10 चेंडूचा खेळ येणे शेषे 10 चेंडू 18 धावा. गोलंदाज हर्ष पुन्हा एकदा वळत आहेत. फलंदाजीमध्ये एक षटकार हर्षच्या बॅटमधून जरूर आपण पाहिला होता. शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू, त्यावर मोठा प्रहार. अभिषेक पारिंगे, अभिषेक दलोर प्रमाणे मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. आणखी एक षटकार. अभिषेक पारिंगे यांची होती आणि स्वतःला क्रिकेट विषयी जोडले जाण्याची फार मोठी इच्छा होती. त्याचमुळे या स्पर्धेमध्ये इतर सहकार्यांना एकत्रित करत असताना संघ तयार केला अभिषेक पारिंगेने आणि मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी दाखल झाले. चांगली फलंदाजी करतायत. 2 षटकार 1 चौकारानिशी. इतरांना हेल्दी ठेवण्यासाठी त्यांच्या वतीने सुरू असणारं प्रोटीनचं भांडार. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पंच स्थिर आहे. त्याचमुळे आपण बघितलं की ट्रिम लाईनच्या अगदी अलीकडून चेंडू मागे मार्गस्थ झाला. हा चेंडू निर्धाव आलेला आहे. एकतीस धावा बनलेले आहेत. आणखी 11 धावांची गरज आहे. समोर ठेवलाय, समोरच्या दिशेने उडवलेला आहे. यावेळेस उंची अधिक मिळाली असं वाटतंय. क्षेत्ररक्षकाने ही सीमारेषेचं अत्यंत चांगलं गांभीर्य राखत असताना साइड ऑन पोझिशन मध्ये निर्णय क्षणाला हा जेल टिपला आणि याचमुळे फलंदाज इथे अभिषेक पारिंगे अर्थात मच्छीबाद झाले. सामना डबल ए स्पोर्ट्स गंगारोड आणि त्यांच्या विपक्ष गणेशवाडी बी. गणेशवाडी बी या संघाने प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी स्वीकारली आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय डबल ए स्पोर्ट्स गंगारोड या संघाला. 7 चेंडू 11 धावा. हा चेंडू अत्यंत महत्वाचा. इथेही समोर ठेवल्या चेंडूला
अत्यंत चांगला लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षकाला व्यवस्थितरित्या इथे क्षेत्ररक्षण करता आलं नाही आणि त्याचमुळे चेंडूने त्याचा अंतिम साध्य साधलं. फलंदाजाचा चांगला फटका, त्याला मिळतायत धावा 4 हा चौकार. शेवटचं षटक यानंतर फेकलं जाणं शेष असणार आहे. 6 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. 6 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज असणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये तुम्हाला चुणूक दाखवावी लागते. या पद्धतीचं इक्वेशन ज्यावेळेस तुमच्या समोर येतं. 7 चेंडूचा खेळ शेष होता. 7 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज असताना क्षेत्ररक्षकाने तिथे चांगलं क्षेत्ररक्षण केलं नव्हतं. नक्कीच या ठिकाणी आमचे गोठेकर गावचे राजू शेठ यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल व्यासपीठावर या ठिकाणी आपण विराजमान व्हायचंय. एक गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षकांचं जर पाठबळ मिळालं नाही तर त्याचं मोराल डाऊन होत असतं आणि तिथून पुढे मग त्याला कमबॅक करणं थोडं कठीण बनत असतं. त्याचमुळे मैदानाच्या आतमध्ये आपण क्षेत्ररक्षणासाठी असताना फिल्डिंग स्टँडर्ड जपणं हे क्षेत्ररक्षकाचं काम असतं. हा चौकार समीकरण उद्ध्वस्त करणारा राहिलेला आहे, कारण उर्वरित चेंडू आहेत 6 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज आहे. क्रिकेटमध्ये या पद्धतीचे सामने सुद्धा गोलंदाजांनी वाचवलेले आपण पाहिलेले असतीलच. पाहायचे तसाच हा सामना आपल्या समोर येईल का? आकाश गौंड यावेळेस इथे आकाशच्या विरोधात पूल केलेला हा फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावत होता. उंच उडी क्षेत्ररक्षकाने घेतली होती. तसाही चेंडू क्षेत्ररक्षक पर्यंत खाली आलाच असता. न्यूटनच्या नियमाला आव्हान देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाने केला असावा. हा चौकार. बॅकफुटला गेले आणि ऑन साइडला खेळत आहेत. थोडासा विरोधाभास आहे या फटक्यामध्ये मंदारच्या, परंतु एक महत्वाची धाव त्याला मिळते. बघा 6 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर चौकार आला की मग सामना पूर्णपणे खुला होतो. त्या सामन्यामध्ये पुनरागमन करणं हे गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी जवळजवळ अशक्य असतं. अशक्य हा शब्द औपचारिकतेच्या दृष्टिकोनातून फक्त वापरता येत नाही, परंतु क्रिकेटमध्ये किती अनिश्चितता असली तरी क्रिकेट हा खेळ आकड्यांवर आधारित असतो. त्याचमुळे आता आकडे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने आहेत. 2 धावांची गरज चिप करण्याचा प्रयत्न, स्वस्तात बाद होतील फलंदाज. हे फटके याच पद्धतीचे बऱ्याचदा कुचकामी ठरत असतात. जेल टिपलाय, सामना जिवंत आहे, फलंदाज बाद. डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू, अटके पार झेंडा रोवलेला आहे. या चेंडूने ब्लॅक स्क्रीनची भेट घेतली आणि त्याचबरोबर हा सामना इथे जिंकलेला आहे कासारवाडी संघाने. काही नाट्यमय घटना या डावामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळाल्या आणि याचबरोबर सामना जिंकला तो म्हणजेच कासारवाडी संघाने. जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेमध्ये गोठेकर गावचा 3रा संघ खेळला, पराभूत जरूर झाले, तुमचंही कौतुक.